हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी खास बास्केट घेऊन आलेली आहे। तर खूप साऱ्या कमेंट होत्या जे मी फळांचे व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओला की याच्यासाठी एक सुंदर असं बास्केट बनवून दाखवा। तर आज मी हा बास्केटचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मीडियम साईजचं आपलं बास्केट झालेलं आहे। याच्यामध्ये 5 फळं व्यवस्थित बसतील। आणि जर मोठं बनवायचं असेल तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मोठं कसं बनवायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बास्केट बनवण्यासाठी इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता। आणि 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे। तर 10 नंबरऐवजी तुम्ही 12 किंवा 9 नंबरचा जर घेतला तर याच्यापेक्षा थोडीशी छोटी बास्केट तयार होईल। आणि एक कात्री लागणार आहे आपल्याला। तर कात्री आपल्याला सर्वात शेवटीच लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पहिला राऊंड मॅजिक रिंग असणार आहे आणि मॅजिक रिंग मध्ये आपल्याला एक चेन घेऊन 6 सिंगल क्रोशे घालायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। जर तुम्हाला यापेक्षा थोडी मोठी बास्केट बनवायची असेल तर 8 सिंगल क्रोशे घालायचे किंवा 10 घालायचे किंवा 12 घालायचे, जेवढी तुम्हाला मोठी हवी आहे त्या पद्धतीने। आणि पुढची स्टेप आपली सारखीच असणार आहे, फक्त खांब वाढत जाणार जेवढे तुम्ही सुरुवातीला घेतलेले आहेत तेवढे। तर इथे मी 6च घेतलेले आहेत। परत एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर तिथेच एक खांब घालायचा। आता आपल्याला ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत। आणि जर तुम्हाला राऊंड जर समजत नसेल तर इथे स्टिच मार्कर लावू शकता। तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले किती 12 खांब तयार झालेले आहेत। आता तिसऱ्या राऊंडसाठी स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा, म्हणजे पहिल्यावर एक, दुसऱ्यावर आपल्याला 2, म्हणजे एकात एक एकात 2 असं आपल्याला हे राऊंड कंटिन्यू करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी 18 खांब तयार होतील। तर इथे मी तिसरा राऊंड कंटिन्यू केलेला आहे। परत ह्या पहिल्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिच करायचं आहे आणि स्लिप स्टिच केल्यानंतर एक चेन घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा आहे। आता आपला चौथा राऊंड सुरू आहे। चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, पहिल्यामध्ये एक, दुसऱ्यामध्ये एक आणि तिसऱ्यामध्ये 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2, परत 1 2 आणि तिसऱ्यामध्ये 2, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील। तर मी हा राऊंड कंटिन्यू करून घेते। तर इथे चौथा राऊंड झालेला आहे, मी अटॅच करून घेतलेला आहे। परत 5व्या राऊंडमध्ये एक साखळी घ्यायची आहे आणि 5व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर 3 खांब घालायचे आहेत, 1 2 3 आणि चौथ्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचं आहे। तर हे 6 वेळेस आपल्याला रिपीट करायचं आहे, म्हणजे 5व्या राऊंडमध्ये आपले एकूण 30 खांब तयार होतील। तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता स्लिप स्टिच करायचं आणि एक साखळी घ्यायची। आता 6व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, पहिल्या 4 खांबावर 4 खांब, 1 2 3 आणि 4, आणि जो हा 5वा खांब आहे याच्यावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे या राऊंडमध्ये आपले 36 खांब तयार होतील। तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि 7व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आणि पहिल्या 5 खांबावर 5 खांब घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5। आता जो हा 6वा खांब आहे तर या 6व्या खांबावर आपल्याला 2 खांब घ्यायचे।
तर असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंड 6 मध्ये आपले 36 खांब झाले होते, तर 7 मध्ये आपले 42 खांब तयार होतील. तर इथे मी 42 खांब तयार करून घेते. तर इथे मी 7वा राऊंड 42 खांबांनी कंप्लीट केलेला आहे. आता 8व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि पहिल्या 6 खांबावर 6 खांब घालायचे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि ह्या 7व्या खांबावर 2 खांब घालायचे. असंच आपल्याला 1 2 3 4 5 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे हे 6 कोणते आलेले आहेत, इथून 1 वेळेस झालं, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस. तर हे 6 वेळेस रिपीट केल्यानंतर राऊंडच्या शेवटी आपले 48 खांब तयार होतील. तर या 8व्या राऊंडमध्ये आपले एकूण 48 खांब झालेले आहेत. आता 9वा राऊंड सुरू करायचा आहे. तर इथे मी पहिल्या खांबावर स्लिप स्टिच केलेला आहे, एक साखळी घेतली 9व्या राऊंडसाठी. आणि 9व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, पहिल्या 7 खांबावर 7 खांब घालायचे. 2 3 4 5 6 आणि 7 आणि जो हा 8वा खांब आहे, तर ह्या 8व्या खांबावर 2 खांब घालायचे. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे इथे आपले 54 खांब तयार होतील. तर इथे मी 6 वेळेस रिपीट करून घेते. तर इथे मी 9वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. तर 9व्या राऊंडमध्ये 54 खांब आले होते आपले. आता इथे परत पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि 10व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 9 खांबावर 9 खांब घालायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि ह्या 10व्या खांबावर 2 खांब घालायचं. असंच आपल्याला राऊंड कंप्लीट होईपर्यंत रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 60 खांब तयार होतील. तर इथे मी हा 10वा राऊंड कंप्लीट करून घेते. सॉरी, इथे माझं 10वा राऊंड थोडं चुकलं होतं. 10व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 खांबावर 8 खांब घालायचे आणि ह्या 9व्या खांबावर 10 खांब घालायचे. म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये आपण एक खांब वाढवत गेलो. जसं की इथे 2चा 1 2चा 1 दुसऱ्या राऊंडमध्ये घातला, तिसऱ्या राऊंडमध्ये 1वर 1 1वर 2, चौथ्या राऊंडमध्ये 2वर 1 1 तिसऱ्यावर 3, परत 3वर 1 1 चौथ्यावर 4 4वर 1 1 5व्यावर 5 6वर 1 1 असं आपण हे राऊंड वाढवत गेलेलो आहोत. तर ह्या 10व्या राऊंडमध्ये पहिले 8 खांबावर 8 खांब आणि 9व्या खांबावर 2 खांब. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते 60 खांबांनी. आता मी हा 10वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि 11व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आणि पहिल्या 9 खांबावर 9 खांब घालायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि ह्या 10व्या खांबावर आता आपल्याला 2 खांब घालायचं. असंच हा राऊंड कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी 66 खांब आपले तयार होतील. तर मी राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 11 राऊंड कंटिन्यू केलेले आहेत 66 खांबांनी. आता हा 11वा राऊंड जॉईंट करायचा आहे. आणि जर तुम्हाला बास्केट वाढवायची असेल, मोठी करायची असेल, तर मी जसं की सुरुवातीला सांगितलं होतं, इथं खांबा वाढवायचे मी 6 घेतले तर 8 किंवा 10 किंवा 12 घेऊ शकता. तर इथे जर तुम्हाला 6 खांबच बनवायचे असतील आणि थोडीशीच जर वाढवायची असेल, तर काय करायचं, हे जे मी 11 खांब केलेले आहेत, तर हे 11व्या खांबामध्ये आपण पहिल्या 9 खांबावर 9 खांब घातले, 10व्या खांबावर 2 खांब घातले. तर याच्यानंतर 12वा राऊंड पहिल्या 10 खांबावर 10 खांब, नंतर 11व्या खांबावर 2 खांब, त्याच्यानंतर 11 खांब, 12व्या खांबावर 2 खांब, त्याच्यानंतर 12 खांब, 13व्या खांबावर 2 खांब, असे तुम्ही काही राऊंड वाढवू शकता इथे.
जर तुम्हाला इथे ही टोपली वाढवायची असेल तर आता मी काय करणार आहे, हे जे माझे 11 खांब झालेले आहेत, तर आता मी या प्रत्येक खांबावर एक 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 खांब असे मी 5 किंवा 6 राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. तर राऊंडच्या शेवटी तर मी सांगणारच आहे किती राऊंड मी वाढवलेत. तर इथे मी 5-6 राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 66 खांबावर 66 खांब असे 6 राऊंड विणून घेतलेले आहेत. तर इथे आपले एकूण 17 राऊंड झालेले आहेत. तर आता 18व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आणि पहिल्या 10 खांबावर 10 खांब घालायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पहिल्या 10 खांबावर 10 खांब झाल्यानंतर 11व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. तर असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 72 खांब तयार होतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 18वा राऊंड एकूण 72 खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर आता 19वा राऊंड आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे. म्हणजे 72 खांबावर 72 खांबच. तर मी हा 19वा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेते. तर इथे मी 19वा राऊंड 72 खांबांनी कंप्लीट केलेला आहे. आता 20व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले 11 खांबावर 11 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता ह्या 12व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. तर असंच आपल्याला राऊंड कंटिन्यू होईपर्यंत रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 78 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 20वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 21व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 12 खांबावर 12 खांब घालायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 खांबावर 12 खांब घातल्यानंतर 13व्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, एक खांब एक साखळी आणि तिथेच एक खांब घालायचा आहे. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 84 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड 84 खांबांनी कंप्लीट करून घेते. तर इथे मी 21वा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता 22वा राऊंड कसा करायचा आहे, तर आपण 21व्या राऊंडमध्ये 13व्या खांबावर एक खांब एक साखळी एक खांब घातले होता. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 13 खांबावर 13 खांब घालायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता आपण इथे जे एक खांब एक साखळी एक खांब घातलं होतं, तिथे आपल्याला परत एक खांब एक साखळी आणि एक खांब घालायचं आहे. तर या राऊंडमध्ये आपले 90 खांब तयार होतील. तर अशा आपल्याला 4 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. 23 24 25 26.
तर प्रत्येक राऊंडमध्ये 9 खांब, सॉरी 6 खांब आपले वाढत जाणार आहेत. तर असे मी 4 राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता, इथे मी सुंदर असं बास्केट तयार करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फळं देखील टाकू शकता आणि वरती कॅरी बॅग लावून तुम्ही डेकोरेशनसाठी हॉलमध्ये ठेवू शकता किंवा रुखवतामध्ये पण खूप सुंदर दिसते. तर उलट्या साईडने पण पाहू शकता किती मस्त अशी आपली टोकरी झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.